तर आमवात वेगळा आणि संधिवात वेगळा. संधिवातामध्ये हाडांना झीज होऊन सांधे दुखतात आणि आमवातामध्ये शरीरात एक्स्ट्रा झालेला जेवणातून किंवा इतर गोष्टीतून तयार झालेला प्रत्येक सांध्यात जाऊन अडकतो आणि सांधे दुखतात, सुजतात आणि पेशंटला असहाय्य कळा होतात. तसा तो आमवात. तर ताई, तुम्ही आमवातासाठी येत होता आमच्याकडं. आता तुम्ही कुठून आला आणि तुम्हाला किती बरं वाटते ते सांगा मला. काय काय त्रास होत होता? माझं नाव मनीषा दीपक कोरटे. मी आऱ्याहून आले. हां. माझ्या सांध्यातून पूर्ण सगळ्या कळा मारत होत्या. बरं. सांधे पूर्ण सुजत होते. हं. रात्री सांध्यातून कळा मारते त्यामुळे मला झोप लागत नव्हती. रात्री झोपच लागत नव्हती सांध्याला? झोप लागत नव्हती. हां. असं अशा कळा मारत होत्या. हां. त्या माझ्या आता कळा पूर्ण कमी कमी आल्या. आल्या. झोप लागते. हां. अंगावरची सूज होती ती हां. सूज पण माझी कमी आल्या. हां. आणि सांध्यावनी बोटावणी वगैरे सूज होती ती पण कमी झाली? सूज होती ती पण कमी झाली. हां. बरं. आणि बाकीचे सांधे, मोठे सांधे पण दुखत होते असे? हे मोठे हे सांधे दुखत मोठे होते? दुखत होते. हां. हे शोल्डर वगैरे दुखत हां. होती ते पण कमी झाले. ठीक आहे. तर कसं मम्मीला तुमच्या किती टक्के कसं बरं वाटतं आणि तुम्ही समाधानी आहे का? 6 महिन्यापूर्वी आम्ही इथं ट्रीटमेंट घ्यायसाठी आलो होतो. 6 महिन्यापूर्वी माझ्या मम्मीचं जे जास्त दुखतेलं होतं ते आता एक थोडंफार म्हणजे 50-60% जास्त कमी आले. जी सूज वगैरे होती ती कमी आली. तर जे हाताचं बोटं वगैरे जी जास्त त्रास होता तो सर्व कमी आला. पायाचा त्रास होता तो सगळा कमी आला. आता बऱ्यापैकी चालून किंवा शेताकडं वगैरे जायला, काम करायला सुद्धा काही अडचण नाही, एवढं कमी आलं. आता शेताकडे पण जाताय ताई तुम्ही? होय, शेतात जाते. कामाला जाताय? कामाला जाते. पूर्वी कामाला जात येत नव्हतं? नाही, मला हेच होत नव्हतं. हां. चालायला पण होतं चालायला पण आणि होत झोपूनच नव्हतं. राहत होता तुम्ही होय, दिवसभर? दिवसभर. आता दिवसभर मी काम करू शकते. मला काही दमल्यासारखं होत नाही, काही नाही. पहिलं दमल्यासारखं पण होत होतं. हां. शरीरावर सूज होती त्यामुळे. हां. आता काहीच वाटत नाही मला.